हॅलो हाय नमस्कार, मी सारिका वाघमारे व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज संडे स्पेशल सुजी आप्पे केलेले आहे। त्यासाठी पहिल्यांदा मी 2 वाटी बारीक रवा घेतलेले आहे। दिवाळी तर संपली, दिवाळीचा रवा राहिलेला त्याचाच मी सुजी आप्पे करणार आहे। 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि चवीपुरतं त्यात मीठ घातलेलं आहे आणि त्यात 1 वाटी दही घालायचे। तुम्ही दहीऐवजी दूध देखील घालू शकता आणि नंतर थोडं पाणी घालून आपल्याला मिश्रण पातळ करून घ्यायचा। जसे आपण इडली करतो त्याच प्रकारे आपल्याला थोडंसं पाणी घालून मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला 2 ते 3 चिमूटभर खायचा सोडा घालून घ्यायचा आहे। हे मिश्रण आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि 10 ते 20 मिनिटांपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे। नंतर आपल्याला कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर असे सगळे चिरून घेतलेले आहे आणि त्यात हे मिश्रण घालणार आहे। ह्या मिश्रणमध्ये मी घालणार आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे। या प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, दही घातल्यामुळे ह्या मिश्रणाला खूप छान टेक्स्चर आलेलं आहे। पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे। थोडंसं मीठ कमी असेल तर घालू शकता तुम्ही वरून देखील। नंतर मी एकीकडे आप्याचं पात्र ठेवून मी त्यात तेल घालून घेतलेलं आहे। थोडंसं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे। अगदी 1 स्पून एवढा घालून घ्यायचा आहे। संडे म्हणजे तर काहीतरी स्पेशल लागतंच। मुलं असतात, हे असतात, म्हणून मला काहीतरी असं स्पेशल बनवावं लागतं। तर संडे स्पेशल हे आप्पे मी बनवलेला आहे अगदी कमी वेळात। दिवाळी तर संपली, दिवाळीचं रवा राहिलेला त्याच रव्यापासून मी हे आप्पे बनवत आहे। नंतर 1 ते 2 मिनिटांपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे। नंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे हे आप्पे। हे बघू शकता, खूप छान फुगीर आलेलं आहे या आप्प्यांना। तर पूर्ण आप्पे आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे देखील 2 ते 3 मिनिटांपर्यंत झाकून वाफून घ्यायचे आहेत। तर असा होता संडे आमचा ब्रेकफास्ट। कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चलो बाय।